राम नारायण राम आपला मूलमंत्र आणि मूलध्वनी प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी विद्यमान आहे। बाळाच्या रडण्यामध्ये प्रणव ध्वनी आहे, मंत्र आहे। वेदना आणि दुःखाच्या स्वरांमध्येही प्रणव ध्वनी आहे। मृत्यू, रडणे, प्रत्येक ठिकाणी प्रणवाचा अस्तित्व आहे। कोणी कितीही मोठा ज्ञानी किंवा साहित्यकार असला तरी मृत्यूच्या क्षणी किंवा दुःखाच्या वेळी तो कविता किंवा साहित्याची रचना करू शकत नाही। या वीणारूपी यंत्रामध्ये आपण मूलाधारापासून सहस्रारापर्यंत वारंवार तोच मंत्र आठवत पुढे जातो। एका साध्या वीर्यस्खलनाच्या थोड्याशा आनंदातसुद्धा आपण वेडसर होतो, पण तो महासागरातील एक कणसुद्धा नाही। आपण ध्वनीची साधना करत आहोत आणि समाजाचे कल्याण होत आहे। सर्व संस्कार सोडून आपण पुढे जाऊ, कारण हे संस्कारच आपल्या बंदिवासाचे कारण आहेत। मुक्ती हीच आपली एकमेव तळमळ असली पाहिजे। कीर्तनाच्या तानांमध्ये या मंत्रध्वनीचे स्मरण होते। यज्ञ, पूजा, उत्सव, विधी पार पडतात। गाण्याप्रमाणे हे अनुष्ठान सातत्याने सुरू राहतात आणि जेव्हा स्वर मिळतो तेव्हाच ते थांबतात। जोपर्यंत आपण कालव्याच्या पाण्यातून नदीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या मंत्राची गरज आहे। सत्यज्ञान मिळाल्यावर सर्व काही स्वतःहून प्रकट होईल। आपल्या आंतरिक अस्तित्वात, या बाह्य शरीरात, आपल्या बुद्धीतसुद्धा ही तत्त्वविद्या आहे। चिंतन आणि मननाद्वारे त्याला प्रकट करणे आवश्यक आहे। कुंडलिनी जागृतीची ऊर्जा, निर्वाण, निर्विकल्प समाधी हे सर्व ज्ञान प्राप्त करण्याचे मार्ग आहेत। त्या ध्वनीला समजून घेणे आवश्यक आहे, कारण त्याला ओळखल्यास संपूर्ण सत्य उलगडेल। ही वीणा वाजवावी लागेल आणि अंतिम सत्य आत्मसात करावे लागेल।